पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सदा पंढरीनाथ बादाब्ज भुंगम निवृत्तीश्वरानुग्रहात प्राप्त तत्वं महेंद्रायणी तीरभूमो वसंतं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काही माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताश फुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता अतुलित बलधावं हेमशैलावदेहो धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तमात जातं नमामि नमो नमाज गुरुवर्या सुखमरती करुणालया नमो संत श्रोत्यांच्या पाया भेद भेदा करुनिया योंद प्रविशमवाचमिमाम्रसुतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्योषहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवती पुरुषाय स्तुभ्यं सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो आओ स्वामी तुकया देवा आओ स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा आओ स्वामी तुकया देवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती बुद्धीचा पालट धरारे काही बुद्धीचा पालट धरारे काही मागुता नाही मनुष्य जन्म आपुल्या हिताचे न होती सायास गृहदारा आस धनवित्त. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारा यांचा 6 5 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज याच्यावत मानव जातीच्या जीवनामध्ये बुद्धीचा पालट करायला तुम्हा आम्हाला सांगतात आणि बुद्धीचा पालट करून अनमोल अशा किमतीचा जो मिळालेला नरदेह आहे तो कशा पद्धतीने या मानवी जीवनामध्ये कार्य त्याच्यातून करायचं याचं गोड असं मार्गदर्शन जगद्गुरु तुकोबार आहे तुम्हा आम्हाला या अभंगाच्या द्वारे प्रगट करतात. सेवेला आरंभ करण्यात तत्पूर्वी थोडासा परिहार देण्यागत्याचं तो म्हणजे असा आपली अमोजी थोडासा विकून राहू दे रे भाई साऊंडमध्ये बाकी काहीच नको सगळं चांगलं आहे तुझं फक्त नॉर्मल विकू दे साऊंडला म्हणजे आवाजाची थोडीशी स्वराची कंटिन्युटी राहते बाकी काही नाही. सेवेला आरंभ करण्यात तत्पूर्वी थोडासा परिहार देण्यागत्याचं तो म्हणजे असा आपली अमोजी श्री क्षेत्र पिंपळटक्का या ठिकाणी चालत असलेला आजचा कार्यक्रम किम निमित्ताने प्रत्येकाला ज्ञात आहे परंतु सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असते यानं आपल्याच गावातील ज्या रहिवासी होत्या अशा कैलासवासी प्रयागाबाई भडंग कदम यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाप्रित्यर्थ त्यांचे 2 सुपुत्र श्री भानुदासरावजी भडंग कदम आणि जीवन भडंग कदम या 2 सुपुत्रांच्या माध्यमातून त्यांचा आजचं हे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्तानं आजचं हे कीर्तनाचा अन्नदानाचा कार्यक्रम या परिवारानं आयोजित केलेला आहे. त्या निमित्तानं आजची कीर्तनाची सेवा माझ्या सद्भाग्यानं ज्यांनी माझ्याकडे ते सोपवले असे माझे परमस्नेही परमादरणीय आपल्याच गावचे भूमिपुत्र श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परममित्र आमचे सुशील महाराज यादव यांच्या माध्यमातून आजचं हे कीर्तनाचं निमंत्रण या कदम परिवाराच्या वतीनं माझ्या वाटेला आलेलं आहे. विठ्ठला नेहमी सांगत असतो मायबाप प्रवचन करायचं म्हटलं तर एकट्या माणसाला जमतं परंतु कीर्तन जर करायचं म्हटलं तर नो या कलाचा खेळ मनोनिमेळ जमविला लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष शिवो ब्रह्मरसावडीने. ब्रह्मरसाचं जर सेवन करायचं असेल मायबाप तर सर्वाची साथसंगत लागत असते. जसं व्यवहारामध्ये एखाद्या माता माऊलीला सुंदर आणि रुचकर स्वयंपाक बनवायचा म्हणलं तर तिला 3 गोष्टीची नितांत गरज आहे. कशाची? चुलीची, तव्याची, परातीची. नाही महाराज 3 गोष्टी अशा आहेत. उदक अग्नी धान्य झाल्या गडी पाक एका बिन एक कामा नये. अग्नी लागतं, धान्य लागतं आणि पाणी लागतं. या 3 गोष्टी एकत्रित आल्या तर ती माता माऊली जसा सुंदर आणि रुचकर स्वयंपाक बनवू शकते तद्वत त्या न्यायाप्रमाणे कीर्तन करायचं म्हटलं तर तिघाची गरज आहे. सुंदर पद्धतीचे गायक लागतात, वादकही लागतात आणि कीर्तनकारही लागतो. बसलेले लोक म्हणते आमचं काहीच काम नाही आम्ही जावा कुठून. तुमची सुद्धा गरज आहे महाराज. किती मोठा वक्ता असू द्या पण वक्त्याच्या समोर जर श्रोते नसतील तर त्या वक्त्याला किंमत नाही. म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेनवीन. तुमच्याशिवाय आम्हाला शोभा नाही आणि आमच्याशिवाय तुम्हाला सुद्धा शोभा नाही. म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून जे करायचं असतं त्याचं नाव आहे कीर्तन. त्याचं समीकरण असं आहे मायबाप जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गायक लोकांच्या ओटात आहे आणि जे गायक लोकांच्या ओटात आहे ते मृदंगाचार्याच्या फक्त बोटात आहे. आणि ह्या तिन्हीला एकत्रित आणण्याचं सामर्थ्य सध्याच्या काळात फक्त नोटात आहे. विठाला गोड अशा पद्धतीचा हा सुवर्णयोग या ठिकाणी कदम परिवारानं आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारी परिसरातील पंचक्रोशीतील सर्व रती महारथी गुणीजन मंडळ या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट सुरसम्राट श्री हरिभक्तीपरायण आमचे विष्णू महाराज कोटुळे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज गरड भजन सम्राट तेही उपस्थित आहेत. आपल्याच गावचे भूमिपुत्र माझे परमस्नेही परममित्र खूप वर्षाच्या नंतर भेटे असे श्री हरिभक्तीपरायण जे शिवाजी महाराज कदम तेही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज फावडे खडकी सर्व भजनी मंडळ गावातील सर्व भजनी मंडळ मृदंग वाजवण्याकरता महाराष्ट्रातील मृदंगाचे महामेरू आपल्या परिसराचं भूषण अगदी कमी वयामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या पाठीवर मृदंगाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नावलौकिक मिळवलेलं आहे असे माझे परमस्नेह परममित्र
शिवशंभो वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संस्थापक आमचे परममित्र माऊली महाराज कोटे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याच गावचे श्री हरिभक्तीपरायण आमचे परममित्र अशोकजी महाराज तेही उपस्थित आहेत. इकडे श्री हरिभक्तीपरायण आमचे शिंदे महाराज यांचीसुद्धा उपस्थिती आहे. गावातील सर्व भजनी मंडळ, परिसरातून पंचक्रोशीतून आलेली भजनी मंडळ, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याची योग्यता आहे. आनंद आहे. गावातील सर्व पुरुष वर्ग, माता, माऊली, लहान थोर, आबालवृद्ध, साऊंड सिस्टमवाले मी नेहमी सांगत असतो, माणसाने माणसाची केलेली माती माणसाला तिसऱ्या दिवशी सावडायला येते, पण सिस्टमवाल्यानं कीर्तनकाराची केलेली माती कुणाला सावडायला येत नाही. म्हणून माती होणं यासाठी चांगले नाते जोपासणारे गोड साऊंड सर्व्हिसवाले आहेत. तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. भगवान तुमचं भलं करू. फक्त आवाज मोकळा मोकळा द्या. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आजचं कीर्तन हे एक नैमित्तिक कीर्तन आहे. मायबाप शास्त्रकारांनी 4 प्रकारचं कर्म सांगितलं. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. नित्यकर्म कशाला म्हणावं? सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे कर्म आपण रोजच्या रोज नियमाने करतो त्याला नित्यकर्म म्हणतात. नैमित्तिक कर्म कशाला म्हणावं? उदाहरणामध्ये कुठल्याही कामाच्या निमित्ताच्या अवचित्य साधून जे कर्म केल्या जातं त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. काम्य कर्म आपल्या जीवनातील इच्छा आकांक्षा पूर्णत्वाला प्राप्त होण्याकरता जे कर्म केल्या जातं त्याला काम्य कर्म म्हणतात. उदाहरणार्थ पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ, भगवान सत्यनारायणाची पूजा हे काम्य कर्मामध्ये मोडणारे प्रकार आहेत. आणि चौथं आहे ते म्हणजे प्रायश्चित्त कर्म. आपल्या जीवनामध्ये घडलेल्या दोषाच्या परिशीलनार्थ जे कर्म केल्या जातं त्याचं नाव आहे प्रायश्चित्त कर्म. त्याच्यामध्ये नारायण नागबली आहे, कालसर्प आहे, त्रिपिंडी आहे. अशा प्रकारची कर्म जी आपण आपल्या जीवनामध्ये करतो त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. पण आजचं कर्म हे नैमित्तिक कर्म आहे. काय निमित्त आहे तर ते वर्ष श्राद्धाचं आहे. 3 प्रकारचे श्राद्ध शास्त्राने सांगितले मायबाप. पाक्षिक श्राद्ध आहे, मासिक श्राद्ध आहे आणि वार्षिक श्राद्ध आहे. 15 दिवसाला केल्या जातं त्याला पाक्षिक श्राद्ध म्हणतात. महिन्याला केल्या जातं त्याला मासिक श्राद्ध म्हणतात आणि वर्षाला केल्या जातं त्याला वार्षिक श्राद्ध म्हणतात. त्यातला आजचा हा प्रकार वर्ष श्राद्धाचा आहे. आणि त्या निमित्तानं या कदम परिवारानं आपल्या मातेचं या ठिकाणी उत्तर कर्म अर्थात अर्धोदेही कर्मातला हा वर्ष श्राद्धाचा प्रकार या ठिकाणी हो घातलेला आहे. आणि ते कर्म करणं प्रत्येक पुत्राचं कर्तव्य मायबाप. का करावं लागतं? संत महात्मे बोलतात, जर हे कर्म केलं नाही तर स्वर्गामध्ये गेलेले पितर त्या पुत्राच्या नावाने टाहो फोडतात. म्हणून तो टाहो फोडू नये याच्यासाठी हे कर्म करणं गरजेचं आहे. आकाटा द्याचे करीत पितर वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. करीत पितर वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. करीते पितर वंशी दुराचार पुत्र झाला. महाराज म्हणतात स्वर्गामध्ये गेलेले पितर त्या पुत्राच्या नावाने टाहो फोडू नये याच्यासाठी हे कर्म करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक पुत्रानं हे करावं लागतं. पुन नामो नरकया त्रायते तस्मात इति पुत्र. हा पुन नावाच्या नरकामधून जो आपल्या पितरांना तारतो त्याला पुत्र म्हणतात. म्हणून प्रत्येक पुत्रानं हे कर्म करणं नितांत गरजेचं आहे. त्या निमित्तानं या कदम परिवारानं आपल्या आईच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणून या ठिकाणी निवडलेला अभंग नैमित्तिक प्रकरणातला आहे. निमित्त या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या जीवनामध्ये गोड अशा पद्धतीचं या ठिकाणी वर्णन करतात. बुद्धीचा पालट तुकोबाराय तुम्हा आम्हाला करा अशा पद्धतीचं मार्गदर्शन करतात. ऐका, संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. पण उपदेश करतो कोण करतो, कोणाला करतो आणि का करतो? तर ज्याला जगताबद्दल कळवळ आहे, आस्था आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, खऱ्या अर्थाने तळमळ आहे, तोच माणूस समाजामध्ये उपदेश करू शकतो. लक्षपूर्वक ऐका, उपदेश करण्याच्या पाठीमागं जगाच्या पाठीवर आपल्या हिताचा या ठिकाणी विचार करण्याकरता 2च वर्ग अवतीर्ण झाले मायबाप. त्यातला पहिला वर्ग असा आहे तो म्हणजे जन्मदात्या मातेचा. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त,
आईशी कळवळ्याची जाती करे लाभावीन प्रीती. लाभावीन आपल्यावरती प्रेम करणारी जगाच्या पाठीवर पहिली जाते तिला जन्मदात्री माता म्हणतात. नाहीतरी मायबाप मायच आपल्या जीवनामध्ये सगळ्यात खरा प्रेमाचा समुद्र आहे. बरोबर आहे का नाही? ज्या दिवशी आपल्या जीवनातून पिता निघून जातात त्या दिवशी आपल्या जीवनातलं मायेचं छत्र आधाराचं छत्र संपतं. मायबाप बाप गेला म्हणजे जीवनातला आधार संपला आणि आई गेली म्हणजे जीवनातलं प्रेम संपलं. जगाच्या पाठीवर आईसारखं दैवत या जगाच्या पाठीवर कुठलंच नाही. महाराज म्हणतात ना, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिने जगाचा. त्रैलोक्याचं आधिपत्य जरी तुम्हाला प्राप्त झालं मायबाप, पण आईचं छत्र जर डोक्यावरचं गेलेलं असेल तर आपल्या जीवनामध्ये प्रेमाचा समुद्र त्याच दिवशी आटतो. डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसेल, पण मातीआड गेलेली आई पुन्हा पुन्हा दिसत नाही मायबाप. बरोबर आहे का नाही? आईसारखं दैवत या जगाच्या पाठीवर कुठलंच नाही. म्हणून महाराज म्हणतात की आई हीच आपल्या जीवनातली सबसे बडी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. गोड वर्णन साधू संत महात्मे करतात मायबाप. जगाच्या पाठीवर आपण कितीही श्रीमंत व्हा, पण माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, सगळं जग जरी आपल्याला मानत असेल पण आपलं बोलणं जर आई वडिलाविषयी चांगलं नसेल तर महाराज म्हणतात त्याच्यासारखा मूर्ख जगाच्या पाठीवर कुठलाच नाही. एरे घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. माऊली ज्ञानोबा बोलतात त्याच्यासारखा मूर्ख जगाच्या पाठीवर कुठलाच नाही. म्हणून जेवणातलं प्रेमाचं जर कोण असेल तर फक्त आई आहे. माते विन बाळा कोण पाळी द्याचा लळा, कोण पाळी द्याचा लळा, कोण पाळी द्याचा लळा. माते विन बाळा कोण पाळी द्याचा लळा, कोण पाळी द्याचा लळा. पाळी त्याचा लळा. मातेशिवाय आपल्यावरती प्रेम करणारं पात्र जगाच्या पाठीवर दुसरं कुठलंच नाही महाराज. आई म्हणजे प्रेम आहे, साक्षात मूर्तिमंत प्रेम. पत्नी आपल्यावरती प्रेम करते आणि आई सुद्धा आपल्यावरती प्रेम करते, पण आईचं प्रेम आपल्या पोटावर आहे आणि पत्नीचं प्रेम आपल्या नोटावर आहे. विठ्ठला बाहेर आपण जर घर सोडून निघून गेलो महाराज, दिवसभर बाहेर असू द्या, घरामध्ये पाऊल टाकला की पहिलं पत्नी आपल्याला विचारते किती आणलं. पण आई जर पहिल्यांदा आपल्याला भेटली तर आई म्हणते बाळा दिवसभरात जेवलास का. म्हणजे याचा अर्थ पोटावर प्रेम करते ती आई आहे आणि नोटावर प्रेम करते ती पत्नी आहे. म्हणून आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर निष्काम निरपेक्ष निर्दंब आणि निर्व्यभिचारी प्रेम जगाच्या पाठीवर कोणाचं असेल तर ते फक्त जन्मदात्या मातेचं आहे. म्हणून संत महात्मे वर्णन करतात आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाचंच नाही. म्हणून लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. महाराज म्हणतात लाभाविना प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं पहिलं पात्र तिला जन्मदाती माता म्हणतात आणि लाभाविना आपल्यावरती प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं दुसरं पात्र त्यांना संत म्हणतात म्हणण्यापेक्षा शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधून आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे जाणून संत महात्मे या पृथ्वी तलावरती येत असतात. मायबाप ऐका, उपदेश करत असताना 4 पद्धतीनं केल्या जातो, साम दाम दंड आणि भेद. संत महात्मे तुम आम्हाला सगळ्याला सामान्य समजून सांगवतात. ऐका, समाजाकडे दृष्टी ज्या वेळेस संत महात्मे टाकतात त्यावेळेस तुकोबरायांनी सगळा दुःखामध्ये बुडत असलेला होरपळत असलेला समाज पाहिला आणि तुकोबराय सर्व समाजाला उद्देशून एकच वाक्य बोलतात. ऐका, सामान्य तुकोबराय आपल्याला समजून सांगतात, हे जना आई
जर तुला तुझं सुख व्हावं असं वाटत असेल, तुला जर तुझं आत्मकल्याण व्हावं असं वाटत असेल, तर हे जना ऐक. ऐक ऐक रे तुझ्या ना तुझ्या स्वयंकाच्या खुणा पंढरी दाराना मना माझी स्मरावा हे पंढरी दाराना मना माझी स्मरावा ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हे जना ऐक, तुला जर तुझं हित व्हावं, आत्मकल्याण व्हावं असं वाटत असेल, तर पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा त्याचं स्मरण तू अंतकरणामध्ये कर. याचा अर्थ सामान्य जनाला समजून सांगतात, जिथं साम चालत नाही तिथं दाम चालवावा लागतो, अर्थात प्रलोभन दाखवावं लागतं. संत महात्मे ते सुद्धा आपल्याला करून बघतात. ते सुखाची या अमोपचिरासी पारत्या भाग्यासी नाही रे का, तेथे सुखाची अमुपचिरासी. हे जना, जर तू भगवंताला शरण गेला तर तिथं तुला सुखाची रास उपलब्ध होणार, तेथे सुखाची अमुपशी राशी आणि पार त्या भाग्याशी नाही का. अर्थात आपल्याला संत महात्मे प्रलोभन सुद्धा दाखवतात. मग जी गोष्ट सामानं जमत नाही, जी गोष्ट दामानं जमत नाही, तिथं भेद करावा लागतो, बरोबर आहे का नाही. आणि जिथं भेदही करून चालत नाही तिथं शेवटी संत महात्मे अगदी रागावून तुम्ही आम्हाला सांगतात. अनेक ठिकाणी संत महात्म्याचे प्रमाण आहेत महाराज. नाही समजून सांगितलेलं लोकाला कळालं तर हात जोडून सांगावं लागतं. कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हात जोडून माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. हात जोडून तुम्हाला विनंती आहे. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. आला गोनिया माया विनवितो तुम्हाला, गोनिया माया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. माया विनवितो तुम्हाला, लागोनिया माया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. महाराज म्हणतात, जी गोष्ट या ठिकाणी हात जोडून लोकाला समजून सांगितलेली जमत नाही, तिथं लोकांच्या पाया पडावं लागतं. लागून या पाया विनवतो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. लोकांच्या काहीच्या पाया पडून सुद्धा लक्षात येत नाही महाराज. मग ज्या माणसाला हात जोडून समजून सांगितलेलं कळत नाही, ज्याच्या पाया पडून समजून सांगितलेलं जमत नाही, त्याला शेवटी खणपटाचं लाकूड घ्यावं लागतं. कोणी नाही का ठिकाणी, हे हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. हे उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. वाज तसे बोंब कोणी न ऐकती कानी. महाराज म्हणतात, किती जरी ओरडून ह्या समाजाला सांगितलं हिताचा मार्ग, तरी लोक ऐकायला तयार होत नाहीत. वाज तसे बोंब कोणी न ऐकती कानी.
अगदी त्यांचे कान सुद्धा त्या ठिकाणी नाहीत. मग ज्या लोकाला समजून सांगितलेलं जमत नाही, हात जोडलेलं कळत नाही, पाया पडलेलं कळत नाही, अशा लोकाला वेळ प्रसंगी संत महात्मे शिव्या देऊन सांगतात महाराज. आता कोणत्या कोणत्या शिव्या दिल्या आणि किती दिल्या ह्या कीर्तनात सांगायची गोष्ट नाही. किती सांगू तरी न ऐकती आणि पुढे टिंब टिंबचे रडतील. अशा प्रकारचं संत महात्मे रागवून सुद्धा सांगतात. याचा अर्थ का रागवतात संत महात्मे तुमच्या आमच्यावरती? त्यांच्या रागवण्याच्या पाठीमागं आपलं हित व्हावं हा मूळ उद्देश असतो. ज्या वेळेस एखादं छोटं बालक उन्हामध्ये खेळतं, आई त्या लेकराला म्हणत असते राजा सावलीत ये, तरी लेकरू ऐकत नाही. दुसऱ्यांदा आई म्हणते अरे बाळा उन्हात खेळू नको, सावलीत ये. आणि जरी त्या लेकरानं समजून सांगितलेलं ऐकलं नाही, शेवटी आई म्हणत असते बाळा तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, इथं सावलीत येऊन मर. मर म्हणजे का इथं येऊन पटकन जीव सोडून दे असा उद्देश आहे का? नाही. मर या म्हणण्याच्या पाठीमागं सुद्धा आईचा त्या लेकराचं कल्याण व्हावं हा शुद्ध हेतू असतो. तसं संत महात्मे तुम्हाला ज्या अर्थी शिव्या देऊन सांगतात, याचा अर्थ आपला उद्धार व्हावा हाच संतांच्या बोलण्यातला मूळ उद्देश आहे. विठ्ठला मग जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले बाबांनो, पाठीमागं तुमचं उर्वरित आयुष्य गेलं ते जाऊ द्या, मागलं झालेलं पाहू नका, पुढं मी त्याचा जामीनदार होतो, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तो का. इथून पाठीमागचं तुमचं आयुष्य गेलं ना जाऊ द्या ना, पण इथून पुढं तरी आता तरी पुढे आज उपदेश, आता तरी पुढे आज उपदेश, आता तरी पुढे हाते उपदेश, आता तरी पुढे हाते उपदेश, आता तरी पुढे आज उपदेश, आता तरी पुढे आज उपदेश, आता तरी पुढे हाते उपदेश, आता तरी पुढे हाते उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. नका करुणाच आयुष्याचा, नका करुणाच आयुष्याचा, नका करुणाच आयुष्याचा, सकळांचे माया माझे दंडवत, सकळांचे माया माझे दंडवत. आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करुणाचा वेशाचा. महाराज म्हणतात पाठीमागं झालं ते जाऊ द्या, मी त्याचा जामीनदार होतो, पण राहिलेलं तुमच्या जीवनातलं जे काही उर्वरित आयुष्य आहे त्याचा तरी नाश करू नका. आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करुणाचा वेशाचा. साधक म्हणला महाराज ठीक आहे, तुम्ही म्हणता नका करुणाचा आयुष्याचा नाश करू नका, मग राहिलेल्या आयुष्यात नेमकं करायचं तरी काय? महाराज म्हणले काहीच नाही, तुमच्या बुद्धीत फक्त बदल पडू द्या. बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही. मागुता नाही मनुष्य जन्म, मागुता नाही मनुष्य जन्म, आपुल्या इदाते नवती जायाच, आपुल्या इदाते नवती जायाच. मनुष्य जन्म मागुता नाही मनुष्य देह, आपुल्या हिताचे नव्हते जायाच, आपुल्या हिताचे नव्हते जायाच. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, बुद्धीचा पालट दरारी काही,
मागुता हा नाही मनुष्य जन्म. महाराज म्हणतात तुमच्या बुद्धीमध्ये बदल पडू द्या, पालट करा. याचा अर्थ बुद्धीमध्ये बदल झाला पाहिजे. मग बुद्धीचा बदल म्हणजे नेमकं काय? हिरवी झालेली बुद्धी पिवळी करायची आणि पिवळी झालेली काळी करायची, असा बदल आहे का नाही? श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्म्याने 3 प्रकारची बुद्धी सांगितली: राजस बुद्धी, तामस बुद्धी आणि सात्विक बुद्धी. ज्याच्याकडं रजोगुणी बुद्धी आहे, ज्याच्याकडं तमोगुणी बुद्धी आहे, त्यानं तिचं रूपांतर रजोगुणी बुद्धीमध्ये करायचं, आणि ज्याच्याकडं रजोगुणी बुद्धी आहे तिनं तिचं सत्वगुणी बुद्धीमध्ये रूपांतर करायचं. असा बुद्धीचा बदल करायचा. बुद्धीचा पालट दरारी काही, मागुता हा नाही मनुष्य जन्म. का बुद्धीमध्ये बदल करायचा? महाराज बुद्धीचे बरेच प्रकार आहेत. माऊली महाराज शास्त्रकारानं बुद्धीचे प्रामुख्यानं 4 प्रकार सांगितले. पहिली आहे आत्मबुद्धी, दुसरी आहे गुरुबुद्धी, तिसरी आहे परबुद्धी आणि चौथी आहे स्त्री बुद्धी. कोणती बुद्धी काय करते लक्षपूर्वक ऐका. आत्मबुद्धी ताताय, गुरुबुद्धी विशेषता, परबुद्धी विनाशाय, स्त्री बुद्धी प्रलयावह. शास्त्र सांगतं माय बाप आत्मबुद्धी माणसाचं हित करत असते बघा. म्हणून आपल्याकडे जुनी म्हण आहे बघा, एक ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. याला म्हणायचं आत्मबुद्धी हितार्थाय. गुरुबुद्धी विशेषता, गुरुच्या बुद्धीनं केलेलं कार्य विशेष फललाभ प्राप्त करून देत असतं. परबुद्धी विनाशाय, दुसऱ्याच्या बुद्धीनं केलेलं कार्य विनाशाला कारण ठरत असतं. आणि स्त्री बुद्धी प्रलयावहा, स्त्रीच्या बुद्धीनं केलेलं कार्य प्रलयाला कारण ठरतं. म्हणून जुने पुराणातली कथा भाग तुम्ही बघा. आंधळ्याची मुलं आंधळी या एकाच वाक्यानं सगळं महाभारत घडलं, आणि दादा मला एक वहिनी आण या एकाच वाक्याने सगळं रामायण घडलं. म्हणून स्त्री बुद्धी प्रलयावा हे झालं शास्त्रकाराच्या दृष्टीनं 4 प्रकारची बुद्धी. पण साधू संत महात्म्यांच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर संत महात्मे 6 प्रकारची बुद्धी सांगतात. काही माणसं विषय बुद्धीचे आहेत, काही माणसं देहबुद्धीचे आहेत, काही माणसं भूर्णस बुद्धीचे आहेत, काही माणसं चर्मबुद्धीचे आहेत, काही माणसं तैलबुद्धीचे आहेत आणि काही माणसं दगड बुद्धीचे आहेत. म्हणजे गुरुवरे वैकुंठवासी पूजनीय आदरणीय महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आद्य विनोदाचार्य बाबासाहेबजी महाराज इंगळे उर्फ दादा गोड दृष्टांत सांगायचे. 6 प्रकारची बुद्धी महाराज सुंदर सांगायचे. ऐका. पहिले आहेत विषय बुद्धीची लोक. विषय बुद्धी कशाला म्हणायचं? सातत्यानं 24 तास विषयामध्ये रममान होणारी जी लोक आहेत त्याला विषय बुद्धीचे माणसं म्हणतात. विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता याचे कोण करील केव, नुपजे नारायणी भाव, पाऊनी ठाव नरदेहा. याला विषय बुद्धीचे माणसं म्हणायचं. सातत्यानं विषयामध्ये रममान होतात ती विषय बुद्धीचे माणसं. काही माणसं देहबुद्धीचे महाराज. आपण चांगलं दिसावा, आपण सुंदर दिसावा याच्यासाठी काय काय वाग. दिवसातून कोटोळी महाराज 3दा दाड्या करतात, पण 3दा दाढी केली काय आणि 4थ्यांदा घोटली काय? संत महात्मे सांगतात एक ना एक दिवस शरीराची होय माती, अंती न येती सांगाती, शरीराची होय माती. महाराज म्हणतात शरीराची माती झाल्याशिवाय राहत नाही. अंतकाळाच्या वेळेला कोणी आपल्यासोबत येत नाही महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून किती जरी शरीराला जपलं तरी याचा नाश होणं हा त्याचा स्वभाव आहे. शास्त्रामध्ये 3 प्रकारचे नाश आले: आश्रय नाश, स्वभाव नाश आणि परता नाश. आश्रयानं या ठिकाणी नाश होतो त्याला आश्रय नाश म्हणतात. माऊली ज्ञानोबा उदाहरण देतात. कल्पना करा भिंत आहे आणि भिंतीवरती चित्र काढलेलं आहे. भिंत पडली की चित्र पडणार. बरोबर आहे का नाही? कशामुळं? कारण त्या चित्रानं भिंतीचा आश्रय घेतला. पडून गेली या भिंती आणि चित्राची केवळ होय माती. याला म्हणायचं आश्रयनाश. परतानाश दुसऱ्याच्या हातून होतो त्याला परतानाश म्हणतात. आणि स्वभावनाश, किती जरी चांगलं ठेवलं, किती जरी सांभाळून ठेवलं तरी त्याचा नाश होणार. याला स्वभावनाश म्हणतात. याला म्हणायचं स्वभावनाश. तसं शरीर हे किती जरी केलं ना, देखे शरीर जात आगवे, हे तो नाशवंत स्वभावे. याचा स्वभावच नाश पावण्याचा आहे म्हणून याला स्वभावनाश म्हणतात. अशा पद्धतीचं शरीर आपलं आहे. म्हणून महाराज म्हणतात बुद्धीचा पालट धरारी काही. काही माणसं विषय बुद्धीचे आहेत, काही माणसं देहबुद्धीचे आहेत, काही माणसं चर्मबुद्धीचे आहेत. महाराज चर्मबुद्धी कशाला म्हणायचं? गावामध्ये चांबार असतो बघा, त्या चांबाराकडं कातड आरी असते. ती आरी जर कातड्यामध्ये टोचवली तर त्या कातड्याला सुराग पडतो. काढून घेतली की जशाला तसं होतं. तसे चर्मबुद्धीचे माणसं कीर्तनात येऊन बसले, महाराजांनी सांगितलं माळ घालावं, परमार्थ करावं, भजन पूजन करावं, आई वडिलाची सेवा करावं. समजा ह्याला सुराग पडलं
आणि कीर्तन संपलन उठून चाललं की एकूण मकाला म्हणतात का रे महाराजांनी किती गोड कीर्तन केलं, आईवडिलाची सेवा करा, धर्मग्रंथाचं वाचन करा, पवित्र तुळशीची माळ घाला. दुसरं म्हणजे बिघडला का काय एकाच कीर्तनात. अरे चलतच असते, सांगतच असते, त्याचा धंदाच आहे तो. म्हणजे घेतली काढून समजा कीर्तन आहे तोपर्यंत ताणल्यासारखा. याला चर्मबुद्धीचे माणसं म्हणायचं. काही माणसं पूर्णच बुद्धीचे आहेत बघा. आपल्या गावात सुतार असतो, सुताराकडे गिरमिट नावाचं शस्त्र असतं आणि त्या गिरमिटानं लाकडाला पाडलेलं सुराख इकडं पिंपळ टाक्यात किती दिवसात मोठं होतंय? मोठं होत नाही. बरं छोटंही होत नाही. लाकडाला पाडलेलं सुराख जसं मोठंही होत नाही आणि छोटंही होत नाही, तसे बऱ्याच पूर्णच बुद्धीचे माणसं समाजात बघायला मिळते. 25-25 वर्ष झालं कीर्तन ऐकत तरी वागं सुधारली नाहीत आणि 25-25 वर्ष झालं तमाशाला पळत तरी बिघडले नाहीत. याला म्हणायचं पूर्णच बुद्धी. काही माणसं तैल बुद्धीचे आहेत महाराज. तैल बुद्धी कशाला म्हणायचं? पाण्यामध्ये तेल थोडं पडतं आणि पांगत जास्त. तसे तैलबुद्धीचे माणसं 8 दिवसाच्या सप्त्यात एखादंच कीर्तन ऐकत येत आणि पुन्हा 15-15 दिवस बैठका रंगीत येत. याला म्हणायचं तैलबुद्धीचे माणसं. आणि काही माणसं दगडबुद्धीचे आहेत. इतके दगडबुद्धीचे जगद्गुरु तुकोबराय बोलतात, त्यांच्यापेक्षा दगड तरी बरे. मातेची आखोळी दगड त्याहुनी दगड बरे देवा त्याहुनी दगड बरे देवा त्याहुनी दगड बरे देवा त्याहुनी दगड. आ तुका माने आईस बुद्धी जाची जड, तुका माने आईस बुद्धी जाची जड त्याहुनी दगड बरे देवा. हा त्याहुनी दगड बरे देवा. आईसी बुद्धी जाची जड, तुका म्हणे आईसी बुद्धी जाची जड त्याहुनी दगड बरे देवा. त्याहुनी दगड बरे देवा. तुका म्हणे आईसे बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. तुकोबराय बोलतात त्यांच्यापेक्षा दगड तरी बरी. आईशी बुद्धी जड म्हणजे कैशी. आता मी दृष्टांत सांगतो तैशी ऐका. दादा फार गोड दृष्टांत सांगायची. इतके माणसं काय काय दगड बुद्धीचे आहेत महाराज. इतके दगड बुद्धीचे काहीच कळत नाही. काय काय लोकांना व्यवहार कळत नाही, आपण काय बोलतो ते कळत नाही, कसे वागतो याचा सुद्धा मेळ लागत नाही. माऊली महाराज एका माणसाच्या काहीच आठवणीत राहत नव्हतं. मग आठवणीत राहत नसल्यामुळं कामाची आठवण म्हणून खून म्हणून ते काय करायचं, करंगळीला दोरा बांधून ठेवायचं. एक दिवशी त्यानं सकाळी जेवण केलं, करंगळीला दोरा बांधला, दिवसभर काम केलं, रात्री झोपलो क्वाटवर आणि हातावर हात चोळायला लागलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अरे ज्यार्थी आपल्या करंगळीला दोरा बांधलेला आहे नक्कीच कोण्यातरी महत्त्वाच्या कामासाठी बांधलेला असावं, पण कोण्या कामासाठी बांधला हेच बेट्याच्या लक्षात आहे ना. रात्रीचे 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11, 12, 1, 2, 3, 4 आणि पहाटचे 4 वाजल्याच्या नंतर कोंबडा आढळलं. याच्या लक्षात आलं हा दोरा आपण ह्या कामासाठी बांधला होता, रात्री आपल्याला लवकर झोपायचं होतं. इतके दगडबुद्धीचे माणसात महाराज. व्यवहारच जुळत नाही काय काय लोकांना. आपण काय करतो याचं तरी भान राहावं का नाही. मी दुसरा एक दृष्टांत सांगतो लक्षपूर्वक ऐका. काय काय माणसाला व्यवहारच कळत नाही. एक माणूस असा ट्रेनने प्रवास करायला लागला. ट्रेन कळते ना, ट्रॅव्हल्स आहे का नाही. खोच म्हणते निम्याच्या पुढचं का करा, पाहिलीच नाही तर काय करतो तुम्ही तरी. यायची का हशी घ्यायची काय तिचाच मेळ लागा ना, बरोबर आहे का नाही. ट्रेनमध्ये रेल्वे महाराज. रेल्वेमधून एक माणूस प्रवास करायला लागला आणि नेमकं ट्रेनमध्ये असतात बघा 2 सीटं. एक असते खाल्लं सीट आणि दुसरं असते वरलं सीट. योगाने दुर्दैवानं त्याला जागा मिळाली वरल्या सीटवरची. आता वरल्या सीटवरची जागा मिळाल्याच्या नंतर काय झालं बघा, 10-5 किलोमीटर ट्रेन पुढं गेली आणि त्याच्या पोटाचा बिघाड झाला. प्रवासातल्या खाण्यापिण्याच्या बदलामुळं बिघाड होतो. बिघाड याचा अर्थ 2 नंबरचा कार्यक्रम लागला. 2 नंबर कळतं ना इकडं. 2 नंबरचा कार्यक्रम लागला. ते काय करायचं, वरल्या सीटून खाली उतरायचं, टॉयलेटला जायचं, पुन्हा यायचं, पुन्हा वरी जायचं. असं बघता बघता त्याच्या 5-25 चक्रा झाल्या महाराज. हातापायचा असा गळिंगाच झाला. कसं तरी ट्रेनमधून उतरलं, घरी गेलं, टक 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 दार वाजवलं. मंडळीनं त्याचं दार उघडलं आणि चेहरा पाहिला तर इतकाच झालेला. मालकीन म्हणजे माय लय चेहरा सुकला. काय कारण आहे. मालक म्हणला, अगं तुझं कुंकू बळकट म्हणून वाचलो. बायको म्हणली, माझ्या कुंकावर धाडा पडायपुरतं नेमकं तुम्हाला झालं तर काय ते तर सांगा ना. मालकन म्हणू लागला, ऐक ना. ट्रेनमध्ये बसलो, प्रवासाला लागलो, वरल्या सीटवरची जागा मिळाली. खाण्यापिण्याच्या बदलामुळं पोटाचा बिघाड झाला आणि 2 नंबरचा कार्यक्रम लागला. मग मी काय करायचो, तिथून खाली यायचो, टॉयलेटला जायचो, पुन्हा यायचो, पुन्हा वरी जायचो. 5-25 चक्रा माझ्या झाल्या. म्हणून हातापायाचा गळिंगा झाला आणि म्हणून अशी अवस्था झाली. मालकीन चिडली, म्हणली, मालक
अजून बी जगात माणूस की शिल्लक आहे. जरा खाल्ल्या सीटवर बसलेल्या माणसाला म्हणू का नाही दादा तू जरा वरल्या सीटवर जाय, मी तुझ्या खाल्ल्या सीटवर बसतो, तेवढीच तुमची यायची जायची परेशानी कमी झाली असती. अहो इतका साधा व्यवहार कुठं माणसाला कळत नसतो का काय. ते म्हणलं गप आहे तितकं माझ्या ध्यानात आहे नका, पण खाल्ल्या सीटवर कुणीच नव्हतं कोणाला म्हणू. दगडबुद्धीच्या माणसात महाराज मग याच्यापेक्षा दगड तरी बरेच का नाही. असे किती महाराज लोक मातीत घातले म्हणजे सुधरते नाही सांगा ना. इतक्या दगडबुद्धीचे लोक व्यवहारच कळत नाही. आपण काय बोलतो कोणाला बोलतो हे तरी कळवा का नाही. अजून एक दृष्टांत सांगतो. एका माणसाचं नवीन लग्न झालं. मी माणसाचा मुद्दा मानवलं बरं का माऊली, कारण आमच्या भागात 37-38 ह्याला माणूसच म्हणतात. तुमच्याकडे कसं मला माहिती नाही. 38 वर्षाच्या एका माणसाचं नवीन लग्न झालं आणि सासरवाडीला चाललं. जरा सासरवाडीला जात असताना आई म्हणली बाळ्या तुझं काम कसं आहे, लय बोलायला लागलं तर भरपूरच बोलतोस आणि गपच राहिला तर एकदमच गप राहतोस. लय बोललं तर लोक म्हणतात आमक्याचा जवळ वाचाळ आहे आणि नाहीच बोललं तर लोक म्हणतात आमक्याचा जवळ घुमा. कोणाला रामराम घालीत नाही म्हणून घुम म्हणून घेऊ नको आणि वाचाळ म्हणून घेऊ नको. हो नाही अशा 2 शब्दात मार्मिक उत्तर द्यायचा. मग ह्या वाघाने नेमकं कुठं हो म्हणावं कुठं नाही म्हणावं याचा तर काय अभ्यास करावं का नाही. बसले एसटीत आणि गेलं सासरवाडीला. नेमकं सासरवाडीत उतरलं महाराज. समोरून सासरा दिसला. सासऱ्यानं रामराम घातला. रामराम जावाई म्हणला. रामराम आले का म्हणलं हो. बरेत का घरचे सगळे म्हणलं नाही. सासरा म्हणला का पोरीचं दुखतं का काय म्हणतो हो. दवाखान्यात नेलतं का म्हणलं नाही. लईच पोरगी सिरियस आहे का काय म्हणतो हो. मग माझ्या पोरीचा भरवसा म्हणलं नाही. जावाय निघावं लागतं का काय म्हणतो हो. जाऊस तर हाती लागन का म्हणला नाही. सांगायचा मुद्दा मला एवढाच आहे महाराज. इतके माणसं काय काय दगडबुद्धीचे आहेत. मग अशा दगडबुद्धीच्या लोकांपेक्षा दगड तरी चांगलेत का नाही. त्याहूनही दगड बरे देवा. तुका म्हणे आयशी बुद्धी ज्याची जड. अशी जड बुद्धी माझ्या जीवनामध्ये नको. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात असली बुद्धी करण्यापेक्षा जैशी दीपकडे का 10 कोटी परिबहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणू नये. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात दीपोत्सवाच्या मध्ये. थोडी जरी सद्बुद्धी माणसाला योग्य वेळेला प्राप्त झाली तरी माणसाच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जाणीवपूर्वक तुकोबाराय तुम्ही आम्हाला उपदेश करतात. बाबांनो बुद्धीचा पालट धरा रे काही. का बुद्धीचा पालट करायचा सांगतात. मागुता हा ना मनुष्य जन्म मागुता मनुष्य मागुता नाही. मनुष्य मागुताची जन्म पावसी भोगिले सुख दुःख जानसी हे तो न घडे रे सायासी कार्यांद होशी जाणून या. गोड वर्णन संत महात्मे करतात. पुन्हा आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल याची शाश्वती देता येत नाही. आता मागुता येईल तेरा. मागुता येईल तेरा. हे तो न घडे रे नगरा. हे तो न घडे या नगरा. म्हणे तुकया बंगराम धरा. म्हणे तुकया बंगराम धरा. ओळखी नाही तरी झालं अगोरागा. हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण. ओळखी झालं अगोरागा. हरे राम कृष्ण हरे राम आता मागुता येईल फिराय हे तो न घडे या नगरा. पुन्हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होईल याची शाश्वती देता येत नाही मायबाप. मनुष्य जन्म मिळणं म्हणजे फार दुर्लभ गोष्ट आहे. दुर्लभ त्रिमेवेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष संश्रया. शास्त्र सांगतं मनुष्य जन्म दुर्लभ आहे. मनुष्य जन्म दुर्लभ है न मिले न बारुबार तरुवर से फल गिरे फिरण लगे डार. जसं एखाद्या झाडाचं फळ खाली पडल्याच्या नंतर पुन्हा परत माघारी येत नाही. विठ्ठला एक एक योनी
कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहा. महाराज म्हणतात एका योनीमध्ये कोट्यावधी वेळा जन्म घ्यावा लागतो, तेव्हा कुठं मानवाचं शरीर तुम्हाला प्राप्त होतं. आणि एकदा का हे शरीर निघून गेलं ना, इथं कोणालाच थांबता आलं नाही. बाबा जरा बारकाईने विचार करा, आजपर्यंत या जगामध्ये कुणीही थांबण्याकरता आलं नाही. याचं नावच मृत्यूलोक आहे. बरोबर आहे का नाही? महाराज म्हणतात राजा आला, रंक आला, सगळ्याला जावं लागलं. राजा मर गए, नवमी मर गए, मर सहस्राट्यांशी, सगळे लोक गेले. महाराज आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आजपर्यंत या जगामध्ये जेवढे आले तेवढ्याला जावं लागलं. याचं नावच मृत्यूलोक आहे. म्हणण्यापेक्षा संत महात्मे गोड वर्णन करतात. येते नाही मोर आले अवतार, येथे नाही वर आले अवतार. ये रते पामर दिवकेते, ये रते पामर दिवकेते. आले अवतार, येथे नाही वर आले अवतार. ये रते पामर दिवकेते, ये रते पामर दिवकेते. गोड वर्णन महाराज करतात. येते नाही उरो आले अवतार आणि ये रते पामर जीव किती. महाराज म्हणतात इथं अवताराला येणाऱ्या देवाला सुद्धा, ज्या भगवंताचे मोठमोठे अवतार झाले, अशा देवाच्या अवताराला सुद्धा संपवावं लागलं. तिथं तुमच्या माझ्यासारख्या अवतारल्याला किती दिवस जगता येईल याचा विचार करा. बरोबर आहे का नाही? जिथं अवताराला संपवावं लागलं तिथं तुमच्या माझ्यासारखे जगू शकत नाहीत. याचं नाव मृत्यूलोक आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. महाराज म्हणतात जिसका निर्माण हुआ है उसका निर्वाण जरूर है. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे. जो खाटेवाला तो ताटीव जाणार. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजते मरते सरे जीते, उपजते मरते सरे जीते. उपजल्या पिंडा मरण सांगती. महाराज म्हणतात त्याचं नाव मृत्यूलोक असल्यामुळे जो जिसका निर्माण हुआ है उसका निर्वाण जरूर आहे. खाटीवाला तो ताटीव जाणार. ज्याचा बेंड बाजा वाढला त्याचा बोंबल बाजा नक्कीच वाजणार. याचा अर्थ आजपर्यंत थांबण्याकरता देवाला थांबता आलं नाही, संताला थांबता आलं नाही. महाराज म्हणतात गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. फक्त कीर्ती शिल्लक राहते मायबाप, बाकी आपल्याला राहता येत नाही. याचं मृत्यूलोक अशा पद्धतीचं नाव आहे. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून ये धनंजया ज्या वासांश जीर्णानी यथा विहाय नवानी घृणाती न रूपरानी तथा शरीरानी विहाय जीर्ण नन्यानी संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहंतराते स्वीकारीजे. चैतन्य नाते माऊली ज्ञानोबराय बोलतात जसं जीर्ण झालेलं वस्त्र आपल्याला टाकून द्यावं लागतं आणि नवीन वस्त्र परिधान करावं लागतं, तसं एक ना एक दिवस हे मानवी शरीर थकलं की आपल्याला सोडावंच लागतं. फक्त एक कोण्या दिवशी जातं याची शाश्वती देता येत नाही. म्हणून आएगा असो जाएगा, प्रत्येकाला जावं लागतंच. म्हणून महाराज म्हणतात बुद्धीचा पालट दरारी काही कारण मागुता नाही. मनुष्य जन्म ठीक म्हणले महाराज, पुन्हा हा जन्म मिळणार नाही हे आम्हाला पटतंय. पण ज्या ज्या वेळेस आमचे हे घरातले कामं दामं उरकतील त्या त्या वेळेस आम्ही या ठिकाणी भगवंतासाठी प्रयत्न करू. पण महाराज म्हणले हे जे तुला वाटतं ना हे तुझ्या हिताचं याच्यातलं काहीच नाही. आपुल्या हिताचे न होती साया, 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 आपुल्या हिताचे न होती सायास हो, आपुल्या हिताचे न होती सायास, आपुल्या हिताचे न होती सायास, आपुल्या हिताचे न होती सायास. ग्रहतारा आस धन बिंद, ग्रहतारा आस धन बिंद, ग्रहतारा आस धन बिंद, आपुल्या हिताचे न होती सायास, आपुल्या हिताचे न होती सायास. धर धन वित, धन वित, धर धन
सांगितलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय बोलतात, आपुल्या हिताचे न होते सायास गृहदारास धनवित. याच्यातलं तुझ्या हिताचं कोणीच नाही. आई नाही आपल्या हिताची, बाप नाही आपल्या हिताचा, बहीण नाही आपल्या हिताची. सगळे महाराज म्हणतात आपुल्या हिताचे न होते सायास ग्रहदारा आस धनवित. हे सगळं जे दिसतं ना हे फक्त ज्याशी तुझं गुंती आणि ते तुझं मोकले ती आणते. महाराज म्हणतात अंतकाळाच्या वेळेला याच्यातलं सोबत आपलं कोणीच येणार नाही. बरोबर आहे का नाही? शास्त्रकारांनी तर गोड वर्णन केलंय, ऐका. शास्त्रकार बोलतात शेवटच्या वेळेला कोण कुठं राहतं याचं गोड वर्णन या ठिकाणी सुभाषितकार एका ठिकाणी करतात. धनानी भूमो पशवश गोष्टे भार्या गृहद्वार जन स्मशान देहाश्चिताया परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. शास्त्र गोड वर्णन करतं मायबाप. कितीही जरी धन आपण कमवलो ना, कोट्यावधी रुपये जरी कमवले तर महाराज म्हणतात अंतकाळाच्या वेळेला ते धन आपलं भूमीमध्ये राहणार. का म्हणतात? कारण पूर्वीचे लोक भूमीमध्ये धन पुरून ठेवायचे. बरोबर आहे का नाही? आता भूमीत राहिलंच नाही, आता बँकात टाकायला लागलेत. म्हणून श्लोकातच बदल करावा लागेल, धनाने बँको. पण बँकावाले पळून चालले, ठोवाच कुठं पंचायत यायली महाराज. आमच्यासारखे पैसे द्या, ठेवायला सुरक्षित राहील विठ्ठल. धनाने पशुवश्य गोष्टी. महाराज म्हणतात किती पशुवाधिक कमवा महाराज, किती जरी कमवले तरी गोट्यातच राहणार. काय काय माणसं जे लय जास्त आरी गेलेत का संसाराच्या, ते माणसं आम्हाला लय आट्टासानं आवडीनं सांगतात, महाराज मुर्रा म्हैसे 15 दिवस झालं घेतली बघा, 55,000ला नुसतं तिचं वासरू इकलंय म्हणतात, 95,000ला म्हैस घेतली म्हणला. अशी म्हैस आहे म्हणला भारी महाराज. मी जर असं लांबून दिसलो का मला पाहिलं की भोंय करते. आता तुला पाहिलं की भोंय करीन, पण तू गेलो कुठं राहीन. महाराज म्हणतात ती गोट्यातच राहणार आहे. धनाने भूम पशुवश्य गोष्टी भार्या गृहद्वार. किती पत्नीचं आपल्यावरती प्रेम असू द्या, आपलं पत्नीवरती प्रेम असू द्या, पण आपण गेल्याच्या नंतर पत्नी ही फक्त घराच्या दारापर्यंत येणार आहे. भार्या गृहद्वार जनस्मशाने, या जनावरती आपलं प्रेम आहे हे फक्त स्मशानापर्यंत येणार आहे. असं वाटायला नेमकं ह्या टिकडू पळतच जाऊन वरूनच उडी टाकावा होता. लय ताण झाला ह्याचा काय करावं, बळ काढायलो विठाला विठाला भार्या गृहद्वार जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे. आपण ज्या देहावरती आपलं एवढं प्रेम आहे ना जन्मभर, महाराज म्हणतात हा देह सुद्धा आपल्या फक्त चितेपर्यंतच राहणार आहे. देह सुद्धा आपल्यासोबत येणार नाही. मग येणार सोबतचं काय तर महाराज म्हणतात कर्मानुगो गच्छति जीव एका. जे आपण आपल्या जीवनामध्ये मानवी शरीराला धरून जे चांगलं कर्म केले किंवा वाईट कर्म केले तेच आपल्यासोबत येणार. आपल्यासोबत आपलं शरीर सुद्धा येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात मग अगदी या सगळ्या गोष्टी माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मे दुःख भोगी कुंभ पाक जाचनी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. महाराज म्हणतात तुला काळाच्या तडाख्यातून सोडणारं दुसरं कोणीच नाही. म्हणून आपुल्या हिताचे नव्हते सायास गृहदारास धनवित्त. आणि याच धन आणि वित्तामध्ये जर तू गुंतून पडला तर महाराज म्हणतात पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हे जे काही रहाट गाडगा आहे हे तुझ्या वाट्याचं चुकणार नाही. आवते निदान आवते निदान आवते निदान लागले की हाती आवते निदान आवते निदान आवते निदान लागले की हाती आवचित निदान
महाराज गोड वर्णन करतात. अवचित निदान लागली हे हाती भोगवे विपत्ते गर्भवास. मनुष्य जन्म जो काही तुम्हाला मला मिळालेला आहे तो अचानक मिळालेला आहे. असा काही एका दिवसात मिळाला नाही महाराज. एका जन्म योनीमध्ये कोट्यावधी वेळा जन्म घ्यावा लागतो तेव्हा कुठं मनुष्य देह प्राप्त होतो. जसं आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा नरदेह तुम्हाला मिळालेला आहे. पावला हा देह काग टाळी न्याय आणि न घडे ते उपाय घडू आले. पण आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडल्याच्या नंतर आंधळ्याने तरी त्याचा चांगला वापर करायला पाहिजे का नाही. आपल्याला मिळालंय पण किंमत कुठं कळते. काही लोकांना हा नरदेह मिळाला पण कळाला नाही. काहींना मिळालाही कळालाही. काहीला कळाला मिळाला नाही. तुम्हा आम्हाला मिळाला पण कळाला मात्र नाही. विठ्ठला आपल्याला मिळाला महाराज पण याची किंमत कळाली नाही का. अनाठाई आपण याचा वापर करायला दिसतो. म्हणून देवाने देह तुम्ही आम्हाला दिला पण कशासाठी. देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. संत महात्म्यांनी नरदेह दिला भजना करता पण आपण वापरलो नुसताच भोजना करता. भजनाला वापर कमी भोजनाला याचा वापर जास्त आहे. म्हणून महाराज म्हणतात ज्या देहाला देवानं जन्माला घातलं कशासाठी त्याच्या प्राप्ती करता तेच कर्म जीवनामध्ये केलं पाहिजे तर उपयोग आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात अवचित निदान लागले हे हाती. आंधळ्याच्या टाळीमध्ये जसा कावळा सापडावा तसा मिळाला पण त्याचा उपयोग होत नाही महाराज. आंधळ्याच्या टाळीत कावळा कसा सापडतो ऐका. एक आंधळ महाराज गावाच्या बाहेरच्या दिशेला आलं आणि नदीच्या कडीला बसून टाळ्या वाजवायला लागलं. उगत टाळी वाजवत असताना काय झालं आंधळ्याच्या टाळीत कावळा होडकाला. नेमका त्या आंधळ्यानं असा चाच पडून पाहिला. इकडे तिकडे बघायला लागलं. तेवढ्या अवकाशामध्ये त्याला दौंडी ऐकू आली राजाची राजवाड्यातली की जो कोणी राजाला कावळा आणून देईल त्याला 500 रुपये बक्षीस देण्यात येईल. आंधळ्यानं जरा जास्तच चाच पडून पाहिला पण आंधळ्या माणसाला जरी दिसत नसलं तरी हाताच्या स्पर्शानं लगेच लक्षात येतं काय ते. त्याच्या पटकन लक्षात आलं हे कावळा आहे. आणि कावळा असल्यामुळं 500 रुपयाची नोट कळत नव्हती पण किती चिल्लर मोजल्याच्या नंतर 500 रुपये होते याचा अंदाज आंधळ्याला पक्का आलता. त्याच्या लक्षात आलं एवढी चिल्लर जमा झाली की म्हणजे 500 रुपये झाले. म्हणून त्यानं काय केलं की राजा काय म्हणला एक कावळा जर दिला तर 500 रुपये राजा आपल्याला बक्षीस देणार. मग आपल्या पैसे तर कावळा हाही म्हणला राजा आपल्याला इतके पैसे देणार पण मोजता येईना म्हणून त्याने काय केलं कावळा घेतला ना असा बगलात हाणला. बरं बगलात दाबून ठेवल्याच्या नंतर पुन्हा आंधळं चिंतन करायला लागलं. राजाला एक कावळा दिला तर राजा आपल्याला इतके पैसे देणार. राजाला जर आपण 2 कावळे दिले तर राजा आपल्याला इतके पैसे देणार. राजाला 3 कावळे दिले तर राजा आपल्याला इतके पैसे देणार. का बसव का नाही इतके. पण त्या आंधळ्याची आशा वाढत चालली. जर राजाला आपण 4 कावळे दिले तर राजा आपल्याला इतके पैसे देणार आणि जर राजाला आपण 5 कावळे दिले तर राजा आपल्याला इतके पैसे देणार. होता बगलातला ते पळाला काय पाहता माझ्याकडं. तसं महाराज आपली अवस्था झाली महाराज. नरदेह आपल्याला झालं आता झालंच बघा. मला सुद्धा कटाळा झाला आता. तसा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला महाराज. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा. आज जर आपण एखाद्याला म्हणलं दादा चला पंढरपूरच्या वारीला ते का म्हणतं महाराज शेजारचं 2 एकरचं तुकडं इकडे निघले तेवढं ओल्ड का तुमच्या संघच आहे. 3ऱ्या वर्षी म्हणावं दादा चला ना. नाही झालंय 4 एकर पोटापुरतं पण सगळं कोल्डच आहे म्हणला. त्याला एकदा ओलं करतो जमिनीला धवाड पाडतो मग तुमच्या संगच म्हणजे बोर घेतो. बोर घेतलं की तुमच्या संगत. 4थ्या वर्षी म्हणावं दादा चला ना. नाही तेवढं पुरीचं राहिले तेवढं उर केलं का तुमच्या संगत. असं करीत महाराज हा नरदेह आपल्या हातून निघून कधी जातो याची शाश्वती देता येत नाही. पण महाराज म्हणतात जर एकदा नरदेह गेला पुन्हा मिळत नाही. म्हणून अवचित निदान लागले हाती भोगवे विपत्ती गर्भवास. महाराज या मनुष्य जन्मामध्ये केलेलं सगळं इथंच ठेवून जावं लागतं महाराज. काही आपल्या सोबत येणार नाही. रेहमन ये 2 दिन का मिला रहेगा कायम न जग का झमेला रहेगा. रत हाथियों का झुंड वह किस काम आएगा तुझ ऐसा यहाँ से आया था वैसा ही चला जाएगा. गोड वर्णन साधू संत महात्मे करतात मायबाप. किती जरी आपण या नरदेहाची व्यवस्था राखली तरी हा नरदेह टिकतच नाही. किती आपण म्हणलो ना पण महाराज म्हणतात आएगा सो जाएगा. एक ना एक दिवस हा जाणार आहे. ज्या दिवशी काळाचं बोलावणं येतं त्या दिवशी आपल्याला सगळं सोडून निघावं लागतं महाराज. विठ्ठला विठ्ठला जब बुलावा आएगा हरि का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. साथ देती नहीं वो किसी का साथ देती नहीं वो किसी का
क्या भरोसा है इस जिंदगी का. गोड वर्णन संत महात्मे करतात. महाराज भरवसा देता येणार आहे. ग्रास गिळी सत्ता हाती नाही. हातामध्ये घेतलेला घास सुद्धा घशाच्या खाली उतरल याची शाश्वती देता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात अवचित निदान लागले हे हाती भोगवे विपत्ती गर्भवास परिणाम यावे जावे पुढे आयुष्याचे कारण भोगावे पतन नरकवास. येणं आणि जाणं पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरणं हा जे काही रहाट गाडगा आहे ना हे आपल्या जीवनामध्ये चालूच राहणार. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. किती वेळाला जन्माला यावं आणि किती वेळेला फजिती करून घ्यावी अशा पद्धतीचं हे जन्म मरणाचं रहाट गाडगं तुम आम्हाला भोगावंच लागणार आहे. म्हणून महाराज म्हणतात हे जर रहाट गाडगं भोगावं अशी जर इच्छा नसेल आणि पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरणं हे जर आपल्याला अपेक्षित नसेल तर महाराज म्हणतात या जन्मामध्ये त्याची आठवण धरा आणि जर धरली नाही तर पुन्हा तुमचं काही बरं नाही. तू का म्हणे धरी आठव ह्या देही. 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 नाही तरी काही बरे नव्हे बरे नव्हे बरे नव्हे. नाही तरी काही बरे नव्हे बरे नव्हे बरे नव्हे. आपुल्या आपुल्या हिताचे होती जे छायाचा. आपुतानी आती 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 नाही तरी काही बरे नोहे बरे नोहे बरे नोहे. आपुल्या हिताचे नव्हती छायाच. आपुल्या गोपार कुमारी 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 गोपार कुमारी. तुका म्हणे धरी आठवया देही नाही तरी काय बरी नोहे. आपुल्या हिताचे न होती सायास गृहदारास धनवित. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात जर या जन्मामध्ये तुम्ही भगवंताची आठवण धरली नाही तर पुढील जन्मामध्ये तुमचं काही खरं नाही. तुका म्हणे धरी आठवया देही नाही तरी काही बरे नव्हे. कारण भगवंताच्या प्राप्तीकरता हाच जन्म उत्तम आहे. केले होय याची जन्मी अवघे विठोबाच्या नामे. याची देही याची डोळा भोगोमुक्तीचा सोहळा. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा आदिकार नारायणी कृपा करून दिदला. महाराज म्हणतात मनुष्य देहानेच माणसाला मुक्ती प्राप्त करून घेता येते. बाकीच्या देहामध्ये मुक्तीचं ज्ञान आणि भगवंताची भेट बाकीच्या देहातून करता येत नाही. याच जन्मामध्ये ती घडवता येते. म्हणून तुका म्हणे धरी आठवया देही नाही तरी काही बरे नव्हे. जर धरली नाही तर पुन्हा तुमची धडगत नाही. आज किती लोकांना समजून सांगा महाराज लक्षातच येत नाही. कळतही लोकाला पण कधी वेळ निघून गेल्याच्या नंतर पुन्हा त्याचा फायदा होत नाही. संत महात्म्याचे गोड प्रमाण आहेत. हरी कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी आराती निराळी रांडावो रे सकळ. कळतं माणसाला महाराज पण वेळ निघून गेल्याच्या नंतर वेळ निघून गेल्यावर समजून त्याचा फायदा नाही. याच्यावर दादाचे 2 दृष्टांत सांगतो आणि सेवेला विराम करतो. ऐका वेळ निघून गेलो पुन्हा काय फायदा आहे का. मौली महाराज एका माणसानं काय केलं सरदारजीनं एक जणाला इतकं मारलं तोंड सुजूस तर मारलं. ज्याचं तोंड सुटलं ते पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेलं सरदारजीच्या विरोधात. आणि त्यानं पोलीस स्टेशनमध्ये साहेबाला सांगितलं साहेब या माणसानं मला तोंड सुजूस तर मारले त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घ्या. साहेबांनी गाडी पाठवली सरदारजीला बोलून घेतलं. म्हणले का हो याच्या तोंडात तुम्ही मारलं लयच मारलं. म्हणला बघा ना अजून तोंडाची सूज उतरली नाही इतका हाणलाय. साहेब म्हणले मूर्खा मारलंच त्याला म्हणून तुला बोलवलं. का मारलं त्याला. ते म्हणला का मारलं मला डुक्कर म्हणला होता म्हणून मारलं.
साहेब म्हणले कमाल आहे तुझे, डुक्कर म्हणलं कुठं इतकं मारित असतात का काय? बरं जाऊ दे म्हणलं, डुक्कर म्हणला म्हणून मारलं, पण कधी म्हणला होता? म्हणला साहेब 3 वर्षापूर्वी म्हणला होता. साहेब म्हणलं कमाल आहे तुझी, अरे 3 वर्षापूर्वी तुला डुक्कर म्हणला आणि तू आज हाणलास, काय कारण आहे? म्हणलं 3 वर्ष झालं मी डुक्करच बघितलं नव्हतं कसलं असतंय ते, काल बघितले ना आज हाणला, आहे का नाही ताप? अरे वेळ निघून गेली ना ती मारण्याची, वेळ निघून गेलो, पुन्हा काय फायदा का जागा होऊन? 3 वर्षाच्या नंतर इतके माणसं उशिरा जागे होते महाराज. असं उशिरा जागा झाल्यावर फायदा नाही. तू का म्हणे धरी आठवया देही, या देहात तोपर्यंत आठवण धरा. उगा कुत्र्या मांजराचा जन्म मिळाल्याच्या नंतर पुन्हा पश्चाताप करून काय फायदा का? त्या जन्मात भक्ती केली असती, कीर्तनात येऊन बसलो असतो, चपला नसते म्हणजे असं जर केलं असतं तर बरं झालं असतं. पुन्हा फायदा आहे का? काही अजिबात नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाला कळावं. आणखी एक शेवटचा दृष्टांत आहे का? एका गावामध्ये श्रीमंत माणूस राहत होता माऊली महाराज. असे पैसे होते त्याच्याकडे की मोजायला माणसं ठुलते, इतका श्रीमंत पैशावाला. मग भरपूर संपत्ती असल्यामुळे त्यानं काय केलं, सगळे जीवनातले अष्टभोग जे काही आहेत ते उपभोगले. पण एक गोष्ट त्याच्याकडून राहून गेली, ती काय? चांदीच्या पालखीत बसून फिरण्याचा, प्रवासाचा आनंद घ्यायचा राहिला होता. म्हणून त्यानं काय केलं बेट्यानं, 25 किलो चांदीची पालखी तयार केली. बाद झाली 25 किलो का वाढवायची? बाद झाली. 25 किलो चांदीची पालखी तयार केली महाराज. आणि ती पालखी वाहण्याकरता त्यानं 25,000 रुपये महिन्यानं माझ्यासारखा सडपातळ माणूस, हुकलं का जरा, माझ्यासारखा सडपातळ माणूस 25,000 रुपये महिन्यानं ठुला. काम काय होतं? काहीच नाही. ज्या दिवशी मालकाला कुठं फिरायचं त्या दिवशी मालकानं पालखीत बसायचं, पालखीवानानं पालखी डोक्यावर घ्यायची आणि मालक जिकडे चाल म्हणेन तिकडे जायचं आणि मालकाचा प्रवास सुखरूप करायचा. एवढंच काम त्याच्याकडे होतं. ज्या दिवशी काम नसन त्या दिवशी त्यानं मस्तपैकी घरी राहायचं, जेवण करायचं, कूलरच्या हवेला पाणी टाकून कूलरमध्ये बम झोपायचं. बाकी काहीच काम नव्हतं त्याच्याकडे. बोलीत त्याची तशी केलेली महाराज. त्यानं काय केलं, एक दिवशी मालकाला वाटलं इथं तर आपल्याला वडवणीला जायचं आणि उष्णता असली भयंकर आहे म्हणले, आपल्या पालखीत काही एसी बसवलेली नाही, आपल्याकडे दुसरी एसीची गाडी ना म्हणले. एवढ्या उन्हात पालखीवानाची बेजारी करण्यापेक्षा आणि असल्या उष्णतेत आपलंही उष्णता वाढून घेण्यापेक्षा आपण पालखीवानाला घरी ठेवून पालखी घरी ठेवू, एसीच्या गाडीत वडवणीला जाऊन येऊ. मालकानं काय केलं, एसीची गाडी काढली, वडवणीला निघून गेले. पण आता याच्याकडं भरपूर श्रीमंती असल्यामुळं याच्याकडं भरपूर पैसा पाणी सर्वच होतं, शेतीवाडी भरपूर होती. याच्याकडं 5-50 म्हशी होत्या महाराज, मुरा म्हशी चांगल्या, लाख 1.5 लाखाची एक म्हैस आणि 40-40, 30-30 लिटर दूध देणारी एक म्हैस होती. म्हशीनं काय केलं, एका दावं तोडलं आणि सगळ्या गावामध्ये पिंपळ टाक्यात फिरायला लागली. आता त्या मालकीनीला वाटलं मालक तर उडवणीला गेलेत, किती वाजता येते काय सांगून गेले नाही. आणि म्हशीनं तर दावं तोडलं, 1.5 लाखाची म्हैस 40 लिटर दूध देते. अशी जर म्हैस गावाच्या बाजूला कुठं पळून गेली आणि ही जर गायब झाली तर आपलं भरपूर नुकसान होणार आहे. पळतच त्या रामदासकडे गेली. कोणाकडं? जे 25,000 रुपये महिन्याने ठेवलं होतं का कामाला पालखी व्हायला, त्याच्याकडे गेली. म्हणजे बाप्पा पाया पडतो तुझ्या, मालक वडवणीला गेलेत, किती वाजता ते सांगून गेले नाहीत. आणि म्हशीनं तर दावत तोडले, म्हैस सगळ्या पिंपळ टाक्याच्या गावाच्या बाजूने फिरायला लागली. उगा इकडे तिकडे गायब झाली तर आपलं मोठं नुकसान होऊन. पाया पडतो तुझ्या, हात जोडून विनंती तुला, तेवढी म्हैस आण आणि गोट्यात बांध. हे कसं करतंय वजनात येऊन? हट, असलं कुत्रे मांजरं बांधायला तो इथं राहिलो काय म्हणला. मालकाने मला जे ठेवलंय कशासाठी? फक्त पालखी वाहण्यासाठी. बोलीच आपली अशी म्हणला, काम नसेल त्या दिवशी कूलरमध्ये पाणी टाकून हवेला झोपायचं, पण अजिबात दुसऱ्या कामाला हात लावायचं नाही. बोली तशी झाली. 25,000 रुपये मालकाने मला दिले फक्त पालखी वाहण्यासाठी. असले चिल्लर कामं मी करणार नाही. मालकीनीला टेन्शन आलं महाराज. कसं तरी मालक ओढून परत आले. दारात पाऊल टिकू दिला ना, ते डायरेक्ट म्हणते तुम्हाला तर काही कळतच नाही. त्याला हसू नका, तो कमी अधिक प्रकारे आपलं तसंच आहे महाराज. माणसाला कळतंय का याचा मेळ लागत नाही. आपण लहान असतो तोपर्यंत बाप म्हणतो आमच्या पोराला कळत नाही. लग्न झालं की बायको म्हणते आमच्या त्याला समजतच नाही. आणि म्हातारेपण आलं की पोरं म्हणतात आमच्या डांगऱ्याला अक्कल नाही. आता येते तरी कवा त्याचा मेळ लागत नाही. नेमकं अक्कल यायचे दिवस कधीच बाबा माणसाची, याचाच मला मेळ लागत नाही. ती म्हणली तुम्हाला कळत नाही. मालक म्हणला नेमकं झालं काय, चिड आहे ते सांग. काय नाही म्हणली, 25,000 रुपये महिना देऊन तुम्ही माणूस ठेवला, त्याला साधून नुसतं म्हशीला आणून गोट्यात बांध म्हणलं तर मला म्हणते असले कुत्रे मांजरं बांधायला तो इथं राहिलो का? मालक म्हणला ताण घेऊ नको, टेन्शन घेऊ नको, चरबी भरून पाणी आण पाहिलं धुवायला. पाय धुवायला पाणी दिलं, जेवायला वाढ मानला, सुंदर पद्धतीचं जेवण केलं. रूममध्ये गेलं, जिथं पालखी वाहणारं झोपलं होतं का कूलरच्या हवेला पाणी टाकून त्याच्या जवळ गेलं आणि मंजूळ स्वरात त्याला म्हणतं रामदास. म्हणला जी मालक, अलीकडे या. आपली पालखी कुठे आहे? म्हणलं पलीकडच्या खोलीत. म्हणले अलीकडच्या खोलीत घेऊन या. भर दुपारचा पारा 2 वाढलेले. अशा दुपारच्या पाऱ्यात त्याने पलीकडे पालखी अलीकडच्या खोलीत आणली. जेवण मालक त्याच्यात बसला, जेवण बरं का, जेवण मालक त्याच्यात बसला. उचल म्हणला पालखी, उचलली. घे म्हणला डोक्यावर, घेतली आणि चल म्हणला पुढं बघून. पालखी होणार म्हणला पण कुठं? मालक म्हणला जिथं म्हैस आहे तिथं. जिथं म्हैस आहे तिथं चल म्हणला. असल्या उन्हाच्या पाऱ्यात माऊली महाराज सगळ्या गंगाच्या काठाने फिरलं. नुसते येड्या बाबळीचे काठी असे पायात रुतायला लागले, टप 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 पायातून रक्त गळायला लागलं. आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, दादा 3 दिवसापूर्वी माझ्या डोळ्या देखत म्हैस निघून गेली.
त्या दिवशी जर मी बांधली असती आज माझी ही फजिती झाली नसती. तसं मायबाप ही आयुष्यरूपी म्हैस आपल्या डोळ्यात देखत निघून चालली. घडोघडी काळ वाट याची पाहे आणि अजूनही किती आहे अवकाश. म्हणून जोपर्यंत आयुष्यरूपी म्हैस आपल्या डोळ्यात देखत दिसते ना तोपर्यंत परमार्थाच्या खुंट्याला आणून बांधा. निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. वेळ निघून गेल्याच्या नंतर पुन्हा त्याचा फायदा नाही. जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाय हे तीर्थयात्रा जाय चुकू नको. तोपर्यंतच आपल्या हातामध्ये वेळ आहे. आणि महाराज म्हणतात ही वेळ जर एकदा तुम्ही अगदी गमावून बसलात तर तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. म्हणून महाराज म्हणतात अशा पद्धतीचं तुका म्हणे धरी आटवया देही नाही तरी काय हे बरे नव्हे. आपुल्या हिताचे न होते सायास गृहदारा आस धनवित्त यथामती यथावकाश. संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धीला जसं पटलं सुचलं तसं बोलो. वैकुंठवासी प्रयागबाई भडंग कदम यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्तानं आज या ठिकाणी कीर्तन सेवेचा योग त्यांचे सुपुत्र भानुदासजी भडंग कदम जीवन भडंग कदम या समस्त कदम परिवाराच्या माध्यमातून माझे परमस्नेही परममित्र श्री हरिभक्तपरायण सुशील महाराज यादव यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे निमंत्रण माझ्याकडे ते आलेलं आहे. आणि त्या निमित्तानं सेवेचा योग आपल्या गावामध्ये आलेला आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करून माझे गुरुवर्य नामनिष्ठ सुगुणोपासक वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे उर्फदादा यांच्याही चरणारविंदी समर्पित करतो. आपल्याच परिसरामधलं भूषण परमस्नेही परमादरणीय महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंगाचार्य युवा कीर्तनकार आमचे श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज खोटे यांनी श्री शिवशंभो वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आपल्या खोटा सोन्ना या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे. सुंदर पद्धतीचं संस्थेचं बांधकाम महाराजांनी करून घेतलं. थोड्या दिवसात मी आत्ता येता गेलो. गोड पद्धतीचं निसर्गरम्य वातावरण आहे. पवित्र भगवान शंकराचं मंदिर या ठिकाणी काही दिवसात थोड्या दिवसात उभं राहणार आहे. सुंदर पद्धतीचे संस्थेचे या ठिकाणी संगीत शास्त्रोक्त पद्धतीने मृदंग शास्त्रीय सोलो वादन विशारदपर्यंत शिक्षण पेटीचं वादन आहे. सांप्रदायिक गायन आहे. हरिपाठ भगवद्गीता अभंग पाठांतर कीर्तन प्रवचन जेवढं काही संप्रदायाशी निगडीत गोष्टी आहेत या सगळ्या या ठिकाणी शिकवल्या जाणार आहेत. गोड पद्धतीचं महाराजांचं नियोजन आहे. संगीत शिक्षकसुद्धा उपलब्ध आहेत. भरत अण्णा पटाडे यांचंही मार्गदर्शन मोलाचं तिथं राहणार आहे. अगदी चांगले चांगले नामांकित कीर्तनकार प्रवचनकार या परिसरामध्ये येऊन या संस्थेला भेट देऊन मोलाचं मार्गदर्शन देणार आहेत. म्हणून आपल्या या छोट्या छोट्या बालवारकऱ्यांना सुंदर पद्धतीचे संस्कार लागणं काळाची गरज आहे. आज जर लेकरांना संस्कार मिळाले नाही तर उद्याचं भविष्य आपलंही धोक्यात आहे आणि लेकराचं सुद्धा धोक्यात आहे. म्हणून चांगल्या पद्धतीचे सुसंस्कार लेकरावरती व्हावेत अशी जर आपली कोणाची इच्छा असेल तर त्यांनी आदरणीय माऊली महाराज खोटे यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांच्या शिवशंभो वारकरी शिक्षण संस्थेत आपल्या मुलाचा प्रवेश आजच निश्चित करा. एवढी एक सर्वांच्या चरणारविंदी प्रार्थना करतो. थांब